स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मूरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्त्वथमणे चिंतामणि स्थेवरे वीणाद्रो गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरश्चोधरे ग्रामे रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम्. 4 जुलै 2015 याच दिवशी ऐश्वर्या लाड या नावाची एक निरागस कळी तिच्याच भावाकडून अमानुषपणे खुडली गेली. या भीषण घटनेनं कोल्हापूरसह अख्खा महाराष्ट्र हेलावून गेला. तरी सुद्धा खून, हत्या यासारख्या नित्याच्या बातम्या वाचून निर्ढावलेली आपली बधीर मन मात्र केवळ हळहळ व्यक्त करण्यातच धन्यता मानत होती. अशाच प्रकारच्या दुर्दैवी घटना या कशाच्या द्योतक आहेत. मैत्री, स्त्री असो व पुरुष, या मानवी प्रवृत्तीचा, या मानवी प्रकृतीचा एक सहज भाव म्हणजेच मैत्री. राग लोभाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना सहृदयतेनं सामावून घेणं म्हणजेच मैत्री. असीम त्यागाच्या पायावर उभारलेली ही मैत्रीची उत्कट भावना स्त्री पुरुषांच्या बाबतीत मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडून टीकेची धनी होऊ लागली. रसिक हो, मैत्रीच्या पवित्र नात्याला वाकुले दाखवणाऱ्या या दांभिक समाजाचा विद्रूप मुखवटा, एक स्पर्श, एक मैत्रीचा, एक मैत्रीचा. सोडायचं नाही तिला. साली जाते कुठं? ए थांब थांब साली, छम्मक छल्लो. भाईसाहेब, 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 मला वाचवा. कुणी आहे का घरामध्ये? ए त्याला काय बिलागतेस? आम्ही आहोत नाही तर. मला वाचवा, मला वाचवा. हे बघा लोक. ए हिरो, बघतोयस काय रागानं? साल्या जीवाला मुकशील. मुकाट्यानं सोड तिला. महेश, महेश कोथमिरे, रूम नंबर 11, तगडी चाल. चुकीच्या पत्त्यावर आलात तुम्ही. बऱ्या बोलानं माग फिरायचं. आणि हा, या महेश कोथमिरेशी बोलताना जिभेचा आणि मेंदूचा संबंध ठेवून बोलायचं. नाहीतर काय रे? नाहीतर बोलायला जीभ आणि विचार करायला मेंदू जाग्यावर राहणार नाही काय? असं काय धमकी देतोस? तुझ्यासारखे 56 आडवे केलेत. अरे पिंजऱ्यातल्या वाघाला लहान पोरं सुद्धा दगड मारत असतात. खुल्या मैदानात या वाघाशी सामना करायला येशील ना, तेव्हा तुझा मर्द असल्याचा गैरसमज दूर होईल. भाई भाई, हा महेश कोथमिरे मोठा मोठा सनकी माणूस आहे. जानी तो साला बहुत डेंजर आहे. असं काय? ए तुला बघून घेईन रे. ए चला रे.
रात्र फार झाली. पाऊस सुरू होईल एवढ्यात. तुला वाटत असेल तर वादळ थांबेपर्यंत इथंच आसरा घेऊ शकतेस. खरं तर तुमचे आभार कसे मानावेत हेच कळेल असं झालंय मला. महेश कोथमिरे कधी आभार मानत नसतो आणि मानूनही घेत नाही. तुला पाणी हवं असेल तर कोपऱ्यात आहे, घेऊ शकतेस. हो, थँक्यू. एक विचारू? तुम्ही एकटेच राहता इथं? काय झालं? तू नवीन आहेस इथे, नाहीतर हे विचारायचं धाडसही झालं नसतं. म्हणजे? रूम नंबर 11, दगडी चाळ, महेश कोथमिरे. आई वडिलांनी घराबाहेर काढलेला, एक वाह्यात गेलेला माथे पिरू तरुण, अशीच बदनाम ओळख आहे आपली. आणि एकटंच राहणं आवडतं मला, समजलं? हो, पण असं का? प्रत्येकाला उत्तर नसतं आणि माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल विचारलेलं नाही आवडत मला. नसेल तर दरवाजा उघडाय, निघू शकतेस. अहो पण तू एवढ्या रात्री आणि तेही एकटीच? हो, खरं तर मी कॉलेज स्टुडंट आहे. पार्लरमध्ये पार्ट टाइम जॉब सुद्धा करते. आज खरं तर निघायला थोडासा ना उशीरच झाला. वाहन नाही ना भेटलं रस्त्यात, म्हणून मग पायीच निघाले घरी. आणि तेवढ्यात मवाल्याने गाठलं. हो, आणि अब्रू वाचवण्यासाठी इथं आपण आलो. हो, आलं लक्षात. मिस अलिशा नाव आहे माझं. अलिशा? हो. म्हणजे मुस्लिम? त्यानं काय फरक पडतो? शेवटी अब्रू एका बाईचीच वाचवलीस ना. एक विचारू? हे जे फोटो मध्ये आहेत ते तुमचे मित्र का? तुम्ही एसपी कॉलेजलात का? नाही, म्हणजे हा फोटो एसपी कॉलेज कॅम्पसचा दिसतोय म्हणून विचारलं. होय. वाव, अहो मी पण त्याच कॉलेजला आहे, पण मला कधी दिसला नाही ते. सध्या एक्सटर्नल करतोय मी. अरे वा, मग छानच झालं की आपली चांगली मैत्री जमेल आणि मलाही एक चांगला मित्र मिळेल आणि तुम्हाला मैत्री. मैत्री का नको आहे मला? मैत्री हा शब्दही नको आहे माझ्या कानावर. अरे पण झालं तरी तुला काय? एकदा सांगितलेलं कळतंय ना? हो, पण मी स्वतः तुझ्याकडे मैत्रीचा हात पुढे करते आणि तू? नको आहे मला कोणाचा हात. मला घृणा वाटते, तिरस्कार वाटतो मैत्री या नात्याचा. अरे पण मैत्रीत तिरस्कार वाटण्याजोगं आहे तरी काय? काय ते या समाजालाच विचार. म्हणे मैत्री, या मैत्रीला स्वैराचाराचं एक कलंकित नाटं मानलं जात आहे. हे बघ, माझेही मित्र आहेत आणि आमची छान मैत्रीही आहे. म्हणजे आम्ही कलंकिताच ठरतोय का? हो, समाजाच्या नजरेत सगळे एकच. मला तरी नाही असं कुठं अनुभवायला येते. लवकरच येईल. मग कळू दे तरी, तुझं या गोष्टीकडं अशा निगेटिव्ह वृत्तीनं पाहण्याचं कारण काय येते? अशी भरपूर कारण आहेत. सांग ना. नाही मला गरज वाटत त्याची. तर मग तुझे विचारच चुकीचे. दुसऱ्याला दोषी ठरवण्याचा तुला काहीही अधिकार नाही. मुळात तूच कुणाशी मैत्री केली नसणार. जर केली असतीस ना तर कळलं असतं की तुला. हो, मैत्री केलीये मैत्री. तीच तर चूक करून बसलो. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आणि या चुकीनंच माझ्या मैत्रिणीला स्वतःचा जीव गमवावा लागला. अलिशा, तुला ऐकायचंय मैत्रीची किंमत? या फोटोमध्ये आहेत ना, हेच माझे मित्र मैत्रीण. सगळं कसं छान चाललं होतं. मैत्रीच्या झुल्यावर झोके घेत आयुष्य कसं सुंदर वळणावर येऊन ठेपलं होतं. पण नियतीला हे मान्य नव्हतंच नियतीला. अरे स्वप्नील, अरे काय हे सकाळी सकाळीच मोबाईल मध्येच डोकं घालून बसलायस? गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. काय रे, व्हॉट्सअप यूज करतोस का काय रे?
व्हॉट्सअप आय डोंट लाईक व्हॉट्सअप. बाबा, इट इज अ वेस्ट ऑफ टाइम. म्हणजे अरे मग करतोयस तरी काय म्हणायचं? अहो बाबा, ते नोकरी संदर्भातलं ऍप्लिकेशन आहे ना, ते डाउनलोड केले. त्यात काही जागा निघाल्यात का ते पाहतोय. अहो ही फाईल विसरलात परत तुम्ही. ओ सॉरी. नेहमी तुमची धावपळ असते. अगं काय करणार, सगळं कसं वेळेत व्हायला हवं ना. हॅलो एव्हरीबडी. मी कशी दिसते या ड्रेस मध्ये? ए आई, बोल ना. मस्त. बाबा. क्यूट, सो क्यूट बेटा. व्हेरी नाईस हा कोमल. अगं ड्रेस खूप छान आहे, पण थोडासा फिट होतोय एवढंच. ए कोमल, हे असले फालतू ड्रेस घालून तुला काय मिळतं कुणास ठाऊक? कॉलेजला जातेस की फॅशन शोला? अरे पण या ड्रेस मध्ये काय वाईट आहे? हे बघ, हा असला ड्रेस घालून हाय हॅलो करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीला शोभेल असा ड्रेस घालून सुप्रभात म्हटली असतीस ना, तर काय कमी पण येणार होतं तुला? स्वप्नील, कॉलेजात बहुतांशी मुली असेच कपडे घालून वावरतात बर का. त्यात काय एवढं? लागली भांडायला. बाबा सांगा ना तुम्ही. हे बघ, तुला किती वेळा सांगितलंय की असले कपडे मला आवडत नाहीत. मग काय आता काकूबाई सारखं कॉलेजला जायला सांगणार आहेस का मला? म्हणजे अंगवर कपडे घातले की काकूबाई, आणि हे असले टिचभर कपडे घातले की मिसवड होत आहे वाटतं. हे बघ कोमल, तुला आत्ताच सांगून ठेवतो, इथून पुढे असले कपडे वापरायचे नाहीत म्हणजे नाहीतर नाहीतर काय बोल ना. सगळी बंधनं मुलींनाच का? लहानपणापासून मोठी होईतोवर दुसऱ्यांसाठी राहायचं हे आम्ही लहानपणापासूनच शिकायचं. वयात आल्यावर कुमारीचं सौपण कपाळाला लावून दुसऱ्याच्या घरी दावणीला बांधून घ्यायचं. सौभाग्याचं लक्षण म्हणून बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र गळ्यात बांधून घ्यायचं, आणि नवरा मेल्यावर हे सगळं सक्तीनं उतरवायचं. म्हणजे काय, आम्ही स्त्री म्हणून नुसत्या कटपुतळ्या भावल्यासारखं बांधून राहायचंय का? कोमल अगं काय बोलतीयस? उचलली जिबाणी लावली टाळ्याला. अगं स्त्री धन हे दुसऱ्याचं धन म्हणूनच सांभाळावं लागतं. काय नाही म्हणजे शील आणि सत्व रक्षणाचा ठेका फक्त स्त्रियांनीच घ्यावा का? आणि पुरुषांनी मात्र वाटेल तसं वागावं, हा कोणता आलाय न्याय? कोमल, आता मात्र फार बोलतेस. एक कानपडात ठेवून दे. नालाय कुठली. हे का करा की करा, लाड करा तिचे. म्हणे वर्गात टॉप स्कोरर आहे, क्लास लीडर आहे, घरात सुगरण आहे, बक्षिसांचा तर म्हणे हिनं ढीगच लावलाय. बघा कशी बंडखोरासारखी बोलते उर्मट. होय काय? म्हणजे पुरुषी वर्चस्वाबद्दल जरा काही बोललं की लगेच झाले का उर्मट मी? कोमल कार्टे, एवढी फॉरवर्ड झालीस का? स्वतःच्या भावाची तुला गरज वाटत नाहीये? स्वप्नील, कोमल, बाज झाला तुमचा दंगा आता. बाज झाला, चला निघा आता कॉलेजला. उगाच आपल्या शब्दानं शब्द वाढवायचं म्हणजे काय? प्रत्येक वेळेला मलाच बोलतात सगळे. कधी पटायचं रे बाबा या दोघांचं? बाबा, पण तुम्हाला सांगून ठेवतो की जे असली थेरं मला खपायची नाही. जा 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 कॉलेजला जा. गेली एकदाची. छे 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 छे. अगं तुला सांगतो, हे वयच असं असतं. हे आपलं स्वप्न जर तापट आहे. हा पण होईल सगळं व्यवस्थित. तू काळजी करू नको. हा, मी निघतो. अगं प्राची, पुढे आता आणखी किती रंगाचे बँड बांधते आहेस? अनिकेत, हे विविध रंगाचे बँड्स म्हणजे मैत्रीचीच विविध रूप आहेत बघ. हो ना, रुसायचं, फुगायचं, भांडायचं, परत बोलायचं, खोड्या कागाळ्या टिंगला करायच्या. निखिल, अरे मैत्रीच्या नात्यातले इतके रंग दुसऱ्या कोणत्याच नात्यात नसतात बर का. अरे एवढंच काय, एखाद्याला दम पण द्यायचा आणि क्षमा पण मागायची. हे इथंच घडतं बरं. हो ना. अरे इथे काय बसलोय? चला चला वर्गात जाऊ. चला, बाकीचे वाट बघत असतील. महेश, अरे उठ ना आता. हा चला चला, तुम्ही वा पुढे, मी येतो लगेच. चला. हा ठीक आहे. महेश, एक मिनिट. महेश, हा माझा फ्रेंडशिप बँड बर का. म्हणजे आपल्या मैत्रीचं अतूट बंधन म्हणावं तर. हो ना, आज या मैत्रीच्याच बंधनाची खरी गरज आहे प्रत्येक कुटुंबाला. खरंय. आपली सगळी नाती जेव्हा या मैत्रीच्या धाग्यात विणली जातील ना,
तेव्हा ते विसंवादाचे सूर नाही ऐकू येणार बघ. अगदी खरंय, त्याचीच तर मी अपेक्षा करते. अरे घरातल्यांच्या समोर व्यक्त होताना मी थोडीशी अपसेटच होते बघ, पण का कोणास ठाऊक तुझ्या समोर मत व्यक्त करताना मात्र रिलॅक्स असते बघ अगदी. कोमल, खऱ्या मैत्रीचं नातं असंच प्रगल्भ असतं. असते ती फक्त निरपेक्ष भावना आणि निर्व्याज वृत्ती. होय, पण बघ ना, माझे आई बाबा बेस्ट पालक आहेत बर का, पण बेस्ट फ्रेंड्स नाही होऊ शकले रे माझे. म्हणजे अरे, आणि स्वप्नीलचं म्हणशील ना तर एकाच रेषेची दोन विरुद्ध टोकं आम्ही कधी होऊन बसलो हेच कळणार नाही बघ आम्हाला. अरे किती डोक्याला शॉट लावतेस? भावा, उगाच बच्चन द्यायला लावू नकोस. चड्डीत राहायचं. कसं आपल्या चड्डीत राहायचं, कळलं? ठेव फोन झाल्या. भाई बोल बेड्या, त्या परवा सावकारच्या प्रकरणाचं काय करायचं? करायचं काय? त्याला एक फोन लाव आणि सांग 4 खोकी दिल्याशिवाय तुझी पोरगी सोडणार नाही. जप गुमान आणून दिल. अरे अरे, या धाकावर आपली दहशत चालते. ठीक आहे ठीक आहे भाई, ठीक आहे. भाई काय? अहो ते बघ, गुपचूप गुपचूप. लैला मजनू, काय चालल्यात चाळे? माइंड युअर लँग्वेज. हे खूप होतंय हा तुमचं. आमचं का तुमचं? काय गे, हे काय टायटॅनिकचं जहाज वाटलं काय तुला रोमांस करायला? गुलू 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 बोलतात. भारी बोला. अरे मुलगा आणि मुलगी एकत्र बसलो म्हणजे ते काय कपाल असतंय काय? मित्र नाही असू शकत? ह्याला मी तर कोणाला सांगतोय, ते समजायला डोकं तर पाहिजे. बोल बच्चन, पार्सल करून वाईला पाठवेन. कुणाशी बोलतोयस? धाक धाक दाखवतोस काय मला? बोल की, बोल परत बोल, बोल बोल परत बोल, बोल की. सॉरी 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 बाबा, सॉरी. घाबरलो. काय गे, कुठेतरी बघितल्यासारखं वाटते तुला. आठवले. अगं तू त्या स्वप्नाची बहीण नव? शिकायला येतेस का धंदे करायला? तुझा भाऊ तर अगदी व्हाईट कॉलर, स्ट्रेट फॉरवर्ड, आणि बहीण मात्र इथे वेगळेच रंग दाखवते. खूप बोललास. निघायचं तिथनं, निघायचं. नाहीतर नाहीतर काय करशील रे? काय करशील? कॉलर सोड. कुणाची कॉलर धरतोस? महेश कोथमिरेची. साला, तू ज्या शाळेत शिकलायस ना त्या शाळेचा हेडमास्टर आहे आपण. मला दम देतोस? चाल निघायचं. मला दम देतोस? त्याचे परिणाम काय होतील माहिती आहे काय तुला? अरे जा रे, महेश कोथमिरे परिणामांची चिंता कधीच करत नाही. चाल. महेश जाऊ देत त्यांना. कशाला तोंडाला तोंड देतोयस त्यांच्या? या अशा लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतंय, नाहीतर साले डोक्यावर बसतात. प्याड्या, याला असा सोडायचं नाही. त्यानं नागाच्या शेपटीवर पाय दिलाय. बाय याचा काट्यानच काटा काढतो. लाव त्या स्वप्नाला फोन लाव आणि बोलाव त्याला इथं. अरे बघतोस काय? लाव ना फोन. स्वप्नील इकडेच येतोय बघ. इकडेच येतोय? ए स्वप्न्या, आलास. अगदी योग्य वेळेला आलास. काय झालं भाई? साल्या, दुसऱ्याला नावं ठेवतोस आणि ही तुझी बहीण बघ. फ्रेंडशिप डेच्या नावाखाली काय चाळे करते. काय कोमल? स्वप्नील, अरे का खरा मर्द असतास तर धाक राहिला असता तुझ्या बहिणीवर. अशी हत्तीमार गेली नसती. कोमल! स्वप्नील, अरे काय करतोय? सत्या म्हणतोय असं काही नाहीये. न समजायला मी काय दुधखोळा वाटलो काय तुला? साल्या, परत जर हिच्याकडे नजर वर करून बघितलंस तर याद राख. स्वप्नील, अरे प्लीज गैरसमज करून घेऊ नको. आमच्यात असं काही नाहीये. अरे आमची फक्त मैत्री आहे. घ्या बस. कोमल,
चल माझ्या बरोबर, आत्ताच्या आत्ता चल. हे तुला दाखवतो जिंगा माझा. काय महेश कोथमिरे, कसा वाटला हुकुमाचा दणका? स्वप्नील माझा हात सोड म्हणते ना मी. काय करतोय तू हे सगळे? चल 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 चल, तुला घरात सांगतो तुला. चल चल, बोलू का? चल बाबा, आई आई, बाबा चला बाहेर या. काय झालं? काय झालं? स्वप्नील अरे काय आहे, सोड ना तिला. अरे काय करतोस हे मूर्खासारखं? बाबा सांगा ना त्याला. मूर्ख मी नाही आहे, ही आहे. हे बघा बाबा, मला नाही हे तिला शिकवा. अरे पण काय झालं सांगशील की नाही? बाबा, आज मित्रासमोर माझी नाचक्की झाली. कोमल, काय ऐकतो काय मी हे? बाबा हा उगाच पराचा कामा करतोय. मी तसं काहीही केलेलं नाहीये. म्हणजे काय झालं नीट सांगाल की नाही रे? बाबा, आधी शेण खातेस आणि वर मान करून बोलतेस. बाबा बाबा, माझ्या मित्रांनीच हिला रंगे हात पकडले. म्हणजे सांगतो तुम्हाला, त्या महेश बरोबर चांगले गुलछडे उडवत होती. बाबा सांगतोस का? हो बाबा, माझं ऐकून तरी घ्या. महेश माझा फक्त एक चांगला मित्र आहे. मित्र? मग त्या मित्राच्या खांद्यावर हात टाकून बसणं हेच शिकवतो आम्ही. आणि त्या महेशचं काय? त्याला तर तुझा स्पर्श आवडतच असेल ना. तू महेश बद्दल असं कसं बोलू शकतोस? ही विकृती त्याच्यात नाही, तुझ्या नजरेत आहे, समजलं? कोण? काय झालं सांगाल की नाही रे? समजावून जरा. बाबा तुम्ही याला समजावून सांगा. याची ना हा विकृत होत चाललाय बाबा. का रे? राग आला माझ्या बोलण्याचा? आता मला पक्की खात्रीच पटलीये. तू सुद्धा ना इतर मुलींकडे पाह. कॉलेजला जातेस की फॅशन शोला? अरे पण या ड्रेस मध्ये काय वाईट आहे? हे बघ, हा असला ड्रेस घालून हाय हॅलो करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीला शोभेल असा ड्रेस घालून सुप्रभात म्हटली असतीस ना, तर काय कमी पण येणार होतं तुला? स्वप्नील, कॉलेजात बहुतांशी मुली असेच कपडे घालून वावरतात बर का. त्यात काय एवढं? लागली भांडायला. बाबा सांगा ना तुम्ही. हे बघ, तुला किती वेळा सांगितलंय की असले कपडे मला आवडत नाहीत. मग काय आता काकूबाई सगळं कॉलेजला जायला सांगणार आहेस का मला? म्हणजे अंगवर कपडे घातले की काकूबाई, आणि हे असले टिचभर कपडे घातले की मिसवड होत आहे वाटतं. हे बघ कोमल, तुला आत्ताच सांगून देतो, इथून पुढे असले कपडे वापरायचे नाहीत. म्हणजे नाहीतर काय? बोल ना. सगळी बंधनं मुलींनाच का? लहानपणापासून मोठी होईतोवर दुसऱ्यांसाठी राहायचं हे आम्ही लहानपणापासूनच शिकायचं. वयात आल्यावर कुमारीचं सौपन कपाळाला लावून दुसऱ्याच्या घरी दावणीला बांधून घ्यायचं. सौभाग्याचं लक्षण म्हणून बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र गळ्यात बांधून घ्यायचं. आणि नवरा मेल्यावर हे सगळं सक्तीनं उतरवायचं. म्हणजे काय, आम्ही स्त्री म्हणून नुसत्या कटपुतळ्या भावल्यासारखं म्हणून राहायचंय का? कोमल अगं काय बोलतीयस? उचलली जी बाणी लावली टाळ्याला. अगं स्त्री धन हे दुसऱ्याचं धन म्हणूनच सांभाळावं लागतं. काय म्हणजे शील आणि सत्वरक्षणाचा ठेका फक्त स्त्रियांनीच घ्यावा का? आणि पुरुषांनी मात्र वाटेल तसं वागावं, हा कोणता आलाय न्याय? कोमल, आता मात्र फार बोलतेस. एक कानपडात ठेवून दे. नालाय कुठली. हे का करा लाड करा तिचे. म्हणे वर्गात टॉप स्कोरर आहे, क्लास लीडर आहे, घरात सुगरण आहे, बक्षिसांचा तर म्हणे हिनं ढीगच लावलाय. बघा कशी बंडखोरासारखी बोलते उर्मट. होय काय? म्हणजे पुरुषी वर्चस्वाबद्दल जरा काही बोललं की लगेच झाले का उर्मट मी? कोमल कार्टे, एवढी फॉरवर्ड झालीस का? स्वतःच्या भावाची तुला गरज वाटत नाहीये? स्वप्नील, कोमल, बाज झाला तुमचा दंगा. आता बाज झाला. चला निघा आता कॉलेजला. उगाच आपल्या शब्दानं शब्द वाढवायचं म्हणजे काय? प्रत्येक वेळेला मलाच बोलतात सगळे. कधी पटायचं रे बाबा या दोघांचं? बाबा, पण तुम्हाला सांगून ठेवतो, हिची असली थेरा मला खपायची नाही. जा कॉलेजला जा. गेली एकदाची. छे. अगं तुला सांगतो, हे वयच असं असतं. हे आपलं स्वप्न जर तापट आहे. हा पण होईल सगळं व्यवस्थित.
तू काळजी करू नका, मी निघतो. अगं प्राची, पुढे आता आणखी किती रंगाचे बँड बांधते आहेस? अनिकेत, हे विविध रंगाचे बँड्स म्हणजे मैत्रीचीच विविध रूप आहेत बघ. हो ना, रुसायचं, फुगायचं, भांडायचं, परत बोलायचं, खोड्या कागाळ्या टिंगला करायच्या. निखिल, अरे मैत्रीच्या नात्यातले इतके रंग दुसऱ्या कोणत्याच नात्यात नसतात बर का. अरे एवढंच काय, एखाद्याला दम पण द्यायचा आणि क्षमा पण मागायची, हे इथंच घडतं बरं. हो ना. अरे इथे काय बसलोय, चला चला वर्गात जाऊ. चला, बाकीचे वाट बघत असतील. महेश, अरे उठ ना आता. हा चला चला, तुम्ही वा पुढे, मी येतो लगेच. चला. हा ठीक आहे ठीक. महेश, एक मिनिट. महेश, हा माझा फ्रेंडशिप बँड बर का, म्हणजे आपल्या मैत्रीचं अतूट बंधन म्हणावं तर. हो ना, आज या मैत्रीच्याच बंधनाची खरी गरज आहे प्रत्येक कुटुंबाला. खरंय. आपली सगळी नाती जेव्हा या मैत्रीच्या धाग्यात विणली जातील ना, तेव्हा ते विसंवादाचं सूर न ऐकू येणार बघ. अगदी खरंय, त्याचीच तर मी अपेक्षा करते. अरे घरातल्यांच्या समोर व्यक्त होताना मी थोडीशी अपसेटच होते बघ, पण का कोणास ठाऊक तुझ्या समोर मत व्यक्त करताना मात्र रिलॅक्स असते बघ अगदी. कोमल, खऱ्या मैत्रीचं नातं असंच प्रगल्भ असतं. असते ती फक्त निरपेक्ष भावना आणि निर्व्याज वृत्ती. होय, पण बघ ना, माझे आई बाबा बेस्ट पालक आहेत बर का, पण बेस्ट फ्रेंड्स नाही होऊ शकले रे माझे. म्हणजे? अरे, आणि स्वप्नीलचं म्हणशील ना तर एकाच रेषेचे दोन विरुद्ध डोकं आम्ही कधी होऊन बसलो हेच कळलं नाही बघ आम्हाला. अरे किती डोक्याला शॉट लावतेस? भावा, उगाच बच्चन द्यायला लावू नकोस. चड्डीत राहायचं, कसं आपल्या चड्डीत राहायचं, कळलं? ठेव फोन चालल्या. भाई बोल बेड्या, त्या परवा सावकारच्या प्रकरणाचं काय करायचं? करायचं काय, त्याला एक फोन लाव आणि सांग 4 खोकी दिल्याशिवाय तुझी पोरगी सोडणार नाही. जग गुमान आणून दिल. अरे अरे, या धाकावर आपली दहशत चालते. ठीक आहे बाई, ठीक आहे. भाई काय? अहो ते बघ, गुपचूप गुपचूप. लैला मजनू, काय चालल्यात चाळ? माइंड युअर लँग्वेज. हे खूप होत आहे हा तुमचं. आमचं का तुमचं? काय गे, हे काय टायटॅनिकचं जहाज वाटलं काय तुला रोमांस करायला? गुलू 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 बोलत्यात. भारी बोला. अरे मुलगा आणि मुलगी एकत्र बसलो म्हणजे ते काय कपाल असतंय काय? मित्र नाही असू शकत? ह्याला मी तर कोणाला सांगतोय, ते समजायला डोकं तर पाहिजे. बोल बच्चन, पार्सल करून वाईला पाठवेन. कुणाशी बोलतोयस? धाक दाखवतोस काय मला? बोल की, बोल परत बोल, बोल बोल परत बोल, बोल की. सॉरी बाबा, सॉरी. घाबरलो. काय गे, कुठंतरी बघितल्यासारखं वाटते तुला. आठवले. अगं तू त्या स्वप्नाची बहीण नव्ह? शिकायला येतेस का धंदे करायला? तुझा भाऊ तर अगदी व्हाईट कॉलर, स्ट्रेट फॉरवर्ड, आणि बहीण मात्र इथे वेगळेच रंग दाखवते. खूप बोललास. निघायचं नाहीतर रे साल्या, नाहीतर काय करशील रे? काय करशील? कॉलर सोड. कोणाची कॉलर धरतोस? महेश कोथमिरीची? साला, तू ज्या शाळेत शिकलास ना त्या शाळेचा हेडमास्टर आहे आपण. मला दम देतोस? चाल निघायचं. मला दम देतोस? त्याचे परिणाम काय होतील माहिती आहे काय तुला? अरे जा रे, महेश कोथमिरे परिणामांची चिंता कधीच करत नाही. चाल. महेश, जाऊ देत त्यांना.
कशाला तोंडाला तोंड देतोयस त्यांच्या? या अशा लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतंय, नाहीतर साले डोक्यावर बसतात. प्याड्या प्याड्या याला असा सोडायचं नाही, असा सोडायचं नाही. त्यानं नागाच्या शेपटीवर पाय दिलाय. बाय बाय, याचा काट्यानच काटा काढतो. लाव लाव त्या स्वप्नाला फोन लाव आणि बोलाव त्याला इथं. अरे बघतोस काय? लाव ना फोन. स्वप्नील इकडेच येतोय बघ. इकडेच येतोय. ए स्वप्न्या, आलास, अगदी योग्य वेळेला आलास. काय झालं भाई? साल्या दुसऱ्याला नावं ठेवतोस आणि ही 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 तुझी बहीण बघ, फ्रेंडशिप डेच्या नावाखाली काय 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 चाळे करते. काय कोमल? स्वप्नील, अरे का खरा मर्द असतास तर धाक राहिला असता तुझा तुझ्या बहिणीवर, अशी हत्ती बाहेर गेली नसती. कोमल! स्वप्नील, अरे काय करतोय ते? सत्या म्हणतोय असं काही नाहीये. न समजायला मी काय दुधखोळा वाटलो काय तुला? साल्या परत जर हिच्याकडे नजर वर करून बघितलंस तर याद राख. स्वप्नील, अरे प्लीज गैरसमज करून घेऊ नको. आमच्यात असं काही नाहीये. अरे आमची फक्त मैत्री आहे, मैत्री. घ्या बस. कोमल चल माझ्या बरोबर, आत्ताच्या आत्ता चल. तुला दाखवतो जिंगा माझा. काय महेश कोथमिरे, कसा वाटला हुकुमाचा दणका? स्वप्नील, स्वप्नील माझा हात सोड. सोड म्हणते ना मी. काय करतोस तू हे सगळी? चल 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 चल, तुला घरात सांगतो तुला. चल चल, बोलू का? चल बाबा, आई आई, बाबा चला बाहेर. काय झालं? काय झालं? स्वप्नील, स्वप्नील, अरे काय आहे? सोड ना तिला. अरे काय करतोस हे मूर्खासारखं? बाबा सांगा ना त्याला. मूर्ख मी नाही आहे, ही आहे. हे बघा बाबा, मला नाही हे तिला शिकवा. अरे पण काय झालं सांगशील की नाही? बाबा आज मित्रासमोर माझी नाचक्की झाली. कोमल, काय ऐकतोय काय मी हे? बाबा हा उगाच पराचा कावळा करतोय. मी तसं काहीही केलेलं नाहीये. म्हणजे काय झालं? नीट सांगाल की नाही रे? बाबा आधी शेण खातेस आणि वर मान करून बोलतेस. बाबा बाबा माझ्या मित्रांनीच हिला रंगी हात पकडले. म्हणजे सांगतो तुम्हाला, त्या महेश बरोबर चांगले गुलछडे उडवत होती. बाबा सांगतोस का? हो बाबा, माझं ऐकून तरी घ्या. महेश माझा फक्त एक चांगला मित्र आहे. मित्र? मग त्या मित्राच्या खांद्यावर हात टाकून बसणं हेच शिकवतो आम्ही. आणि त्या महेशचं काय? त्याला तर तुझा स्पर्श आवडतच असेल ना. तू महेश बद्दल असं कसं बोलू शकतोस? ही विकृती त्याच्यात नाही, तुझ्या नजरेत आहे. समजलं? कोण? काय झालं? काय झालं सांगाल की नाही रे? समजावून जरा. बाबा तुम्ही याला समजावून सांगा. याची ना हा विकृत होत चाललाय बाबा. का रे? राग आला माझ्या बोलण्याचा? आता मला पक्की खात्रीच पटलीये. तू सुद्धा ना इतर मुलींकडे पाहताना याच नजरेने पाहत असणार. त्याशिवाय तुला असा माझा राग येणार नाही, तुझ्या पोटात पोटशू उठणार नाही. अहो नुसते काय ऐकताय? काहीतरी करा ना. आता काय करू? इतके दिवस हिच्या वागण्याकडे कानाडोळा केला, हेच चुकलं माझं. बाबा तुम्ही पण. मला तर आणखी तमाशा नकोय माझ्या घरात. कोमल, तुला ही लास्ट वॉर्निंग आहे, समजायचा? बाबा म्हणजे तुमचा पण माझ्यापेक्षा याच्यावर आणि याच्या त्या मित्रांवर जास्त विश्वास आहे. जास्त बोलायचं काम नाही. कोमल तर तुझा भाऊ आहे हे लक्षात ठेव. अगं पण म्हणून तो काही आई वडिलांच्या माघारी तोच तुझा पाठीराखा आहे. समजलं का? मग काय तर? तुझं बरं वाईट, घराण्याची इज्जत याची जबाबदारी तो नाही उचलणार तर आणखीन कोण उचलणार? आई, तू स्त्री असूनही असं बोलतेस? मग मी काय फक्त शरीरानेच मोठी झालीये का, मनाने नाही? मी स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे आई. आणि हाच का माझ्यावरचा भरोसा तुमचा? कोमल बाबा ऐक शांत 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 शांत.
बेटा, बाहेरचं जग खूप वाईट आहे, त्यामुळेच तुझी आम्हाला खूप काळजी वाटते. स्वप्नील त्या काळजीपोटीच बोलतोय ना. हे बघ कोमल, तुझं ते फोनवर तासन तास बोलणं, तुझ्या मित्रमैत्रिणी त्यांचं सिक्रेट ते बरं आमच्यापासून लपून ठेवतेस. हे सारं तूही स्वतः करत असतोस. तुझ्या जगात काय चाललंय हे तू आम्हालाही नाही सांगत आहेस. मग मी का सांगू तुला? आणि तू जे करतोस ते सगळं बरोबर म्हणून तुला कोणी विचारायचंच नाही का? आणि आम्ही जे करतो ते मात्र सगळं चुकीचं. हा कसला न्याय आहे? तुझे ते हेरगिरी करणारे मित्र आणि तुझी ती पाळत ठेवणारी मंडळी आहेत ना, यांचा वीट आलाय मला. ऐका बाबा, ऐका. हे तुझ्या आयुष्यात ना खूपसाची आवड आहे मला. हो ना, मग कशाला खूप असतोय? असं काय चुकीचं वागतेस की जे मी विचारलं की तुला राग येतो? हे बघ कोमल, तू जर बरोबर वागतेस ना, तर मग कुणाबरोबर मैत्री करतेस ते उघडपणे का सांगत नाहीस? हा, त्याला घरी का बोलवत नाहीस आणि त्याच्याशी आम्हाला भेटवत का नाहीस? आणि हे बघ, फोन लॉक करायची गरज काय का तुला? मला तुझा राग येत नाही, तू जे लपवतेस ना त्याचा राग आहे तुम्हाला, समजलं का? बाई 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 बाई, अहो काय ऐकते मी हे सगळं? माझं चुकलं. तुला नको तेवढं स्वातंत्र्य देत आले ना आणि हे भोग नशिबी आले. अगं अशी काय चुकीची वागते मी? शांत हो, शांत हो. स्वप्नील बेटा, तुझा तुझ्या खोलीत जा. पण बाबा सांगून ठेवा तिला. हो सांगतो, मी काय बोलायचं ते बोलतो. तुझा शांत हो, शांत हो, जा. कोमल, काय? तिकडे. आजपासून तुझ्या या फालतू ऍक्टिव्हिटीज एकदम बंद. बाबा, बंद म्हणजे बंद. पण बाबा मी स्वयंपाकघरात जा आणि आईला मदत कर. तू पण ना काही काय बोलत असतेस. अगं घरी करमेन असं झालंय म्हणून म्हणत होते ग. काही आई बाबा बाहेर गेले मावशीकडे. हा, येतेस घरी मस्त धमाल करू. अगं हो, सांगेन ना मी मावशींना. काय करते? ए भवाले, कुणाशी बोलतेस फोनवर? एक मिनिट. हा, काय झालं? आणि ते पण एवढ्या रात्री? स्वप्नील, तू ड्रिंक घेतलीस? शी. ए माझ्याकडे बघू नकोस. घरात कुणी नाही बघून रान मोकळं सापडलं तुला. प्राचीचा फोन आहे, नसती बडबड करू नकोस. ए थांब. नाव देवाचं आणि काम चोराचं. साला मी काय मूर्ख वाटलो काय तुला? कॉलेजमध्ये स्कॉलर स्टुडंट आहेस म्हणून काय पिक्चर हिरोईन झालीस? तुला बोलते मी, तुला. साले हायफाय ड्रेस घालते काय, बोर्डवर झळकते काय, सगळीकडे कोड कौतुक तुझंच आणि आम्ही काय कुणाचं मांजर म्हणून आलो काय? स्वप्नील, तुझं आता जरा जास्तच झालंय. हा, नको ते बोलू नकोस. रात्र खूप झालीये, तुझ्या खोलीत जाऊन झोप जा. तेच म्हणतो मी, रात्र खूप झाले आणि एवढ्या रात्री तू फोनवर मजा मारते. ते कुणा बरोबर ते सांग मला आधी. तू ना खरंच विकृत आहेस. आता ऐकून घे. आता मी सांगते तसंच वागायचं. काय वागायचं? हुकुमशाही आहे? हा, हुकुमशाही आहे का तुझी? तुझ्या मायला. स्वप्नील, हात उचलायचा नाहीये माझ्यावर. नाही, मध्ये बोलायचं नाही, अशी ऐकायची नाही. स्वप्नील, हात सोड. काय करतोस तू हे? वेड आहेस का तू? आता आवाज बांध. काय आवाज? बघतो तुला कोण अडवते ते. सालीम मला कमी लेखते काय? मला कमी लेखते. अरे हा, साधी राखी बाण म्हटलं तर गरज नाही म्हणते साले. या भावाला घेऊन मी दाखवते. अरे माझ्याशिवाय तुला कोण आहे? एवढी तू हुशारकी मारते, एवढी हुशारकी मारते. पाचवा काय तुझ्या आता मी तुझ्या आवाज खाली सांग. त्या टोळ भैरवांची मैत्री सोडायची सांग. नाही सोडणार. तुला काय करायचं ते कर. हे सोडणार नाही सोडणार. तुला दाखवतो आता.
तो प्याड्या म्हणावा तेच खरं आहे. हिच्यावर वॉच ठेव. साळसूतपणाचा आवाज दिस काय? थांब आता तुला माझं साळसूतपणाच दाखवतो. कोमल फॅन्सी वागते साले. मला डोळे वाटतात ते काय? अगं शेजाऱ्या पाजारात आमची नाचक्की करतेस आणि परत टाकतो तुला. आवाज खाली ओढू नकोस साले. आमची आबरू घालवतेस. स्वतःला काय समजतेस? चार चौकात आमचं नाक कापतेस आणि त्या कॉलेज गॅदरिंग मध्ये फार चमकोगिरी करायची मस्ती आली ना तुला. अगं माघारी पोरं काय काय बोलतात ते मलाच माहितीये. कळतं का तुला? फॅशन करते फॅशन म्हणे. तुझ्या भाऊ म्हणून धाक दाखवण्यापेक्षा सच्चा मित्र झाला असतास ना माझा, तर मी फार आधीच कळले असते तुला. ऐकायची नाहीस. आता तर तुझा निकालच लावतो. आता निकालच लावतो. झालं तर मग कोण दाखवू का सांगा. IBN लोकमतचं एक विशेष वृत्त. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार एक भाऊच ठरला बहिणीचा वैरी. कोल्हापुरातील भीषण घटना. साम टीव्हीचा व्हिडिओ करेस्पॉन्डन्स आपल्या सोबत आहे. बघूया तो काय म्हणतोय ते. याला जबाबदार कोण या प्रश्नाच्या मुळाशी जोवर आपण जात नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार. कोमल नाही. कोमल नाही. तुझं असं व्हायला नको होतं ग. प्लीज प्लीज माफ कर मला. कोमल माफ कर. महेश शांत हो. शांत हो. अरे किती त्रास करून घेशील. म्हणूनच म्हणतोय अलिशा, तू कधीच पुरुषांशी मैत्री करू नकोस. कदाचित उद्याची या समाजाची शिकार तू सुद्धा होशील. होय. मला इथंच विसर. म्हणजे समाजाला घाबरून कोमलच्या मृत्यूची सल मनात बाळगून तू आतल्यात कुडतोयस तर. नाही अलिशा, मुला मुलींचं मैत्रीचं नातं एवढं पवित्र मानायचे दिवस आता केव्हा संपून गेले. अगं एवढंच काय, जेव्हा तुझी पावलं या खोलीतनं बाहेर पडतील ना तेव्हा या चाळीतले लोक तुझ्याकडेही चारित्र्यहीन म्हणून बघतील. तर मग अशा समाजाचा मी धिक्कार करते. अरे मुलींनी तंग कपडे घातले, रात्री अपरात्री एकटी बाहेर फिरली तर अधिक बोल्ड झाली का? मित्रासोबत दिसली तर ती कॅरेक्टरलेस झाली. हे कोण ठरवणार? आणि ते इतरांनी का ठरवावं? अरे बघ ना, एखादे भाऊ बहीण एकाच गाडीवरून आपल्या समोरून गेली तर तिला त्याचा आयटम माल समजून आंबट उसाचे टाकणारे हे बडवे. अरे हे कोण ठरवणार दुसऱ्यांनी कसं वागावं? हे म्हणावं स्वतःच्या नजरा अगोदर बदला, मग आपोआपच जग बदललेलं दिसेल. तुला खरं सांगू, मी माझ्या आई बाबांना अभिमानानं सांगेन की महेश कोतमिरे माझा मित्र आहे, ज्याच्याकडे बघून मैत्रीला सुद्धा मैत्री करावीशी वाटेल. अलिशा, खूप दिवसांनी माझं ओझं हलकं झाल्यागत वाटतंय. महेश, असं अलिप्त राहून प्रायश्चित्त घेऊन प्रश्न सुटणार नाहीत रे. अलिशा, कोमलच्या मैत्रीची शपथ आहे तुला. ज्या मैत्रीसाठी ती मेली त्याच मैत्रीची आठवण आता तुला जपावीच लागेल. कारण मैत्रीचं नातं हे सर्वश्रेष्ठ आहे महेश. अरे इथं बेरीज वजाबाकी नाही की देण्या घेण्याचा जमा खर्च नाही, हक्क कर्तव्य यांचा संघर्ष तर नाहीच आहे. महेश, तुझ्या लक्षात येतंय का? अरे ही फक्त मैत्री आहे, निखळ मैत्री. सो हॅव अ फ्रेंडशिप विथ मी. ओ, इट्स माय प्लेजर अलिशा. बंधन तुटले, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
शिवम